नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण रक्षाबंधनसाठी खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5 इंच, त्यानंतर येथे जी छाती आलेली आहे ती आहे 7.5 इंच आणि कंबर खालच्या बाजूला ती आलेली आहे 8 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9 इंच घेतीये आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता येथे वरच्या बाजूने खालच्या साईडला जर तुमची साईज छोटी असेल तर 2 इंच घ्या आणि जर मोठी असेल तर 2.5 इंच घ्या आणि त्यानंतर येथे असा एक बॉक्स ड्रॉ करून त्या बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोलाकार ड्रॉ करून घेतो ना, अगदी तसाच तुम्हाला इथे देखील ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता येथे खालच्या बाजूला आपला जो ड्रॉप नेकचा असतो ना शेप, तो ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजेच काय तर पाण्याचा थेंब, तर त्याचा आकार इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे बॅक पार्टला ओपन करून मग पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि येथे हाताने असं थोडंसं थापून घ्या, जेणेकरून आपली या बाजूची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। या गळ्याच्या डिझाईनमध्ये इथे जो हा जोड आलेला आहे ना, तेथे आपल्याला म्हणजे जॉईंट आलेला आहे, तेथे थोडासा गॅप ठेवायचा आहे। तर तो गॅप आपल्याला का ठेवायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच। त्यानंतर येथे आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेथे आपला जोड आलेला आहे गळ्याच्या आकाराचा, त्या दोघांमध्येही थोडासा गॅप ठेवून मग पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्याला अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जर व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण आपल्या गळ्याचा आकार स्टिच करू तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा ड्रॉ केला आहे अगदी तो तसा स्टिच केला जाईल। त्यानंतर येथे तुम्हाला कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। आपण अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर आपल्याला इथे सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागत नाही। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड होतं ना, त्याला देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे बघा, गळ्याचा आकार कट करत असताना या दोघांमध्येही आपण थोडासा गॅप ठेवल्यामुळे आपला इथे गळ्याचा आकार कट होणार नाही। जर आपण गॅप नसता ठेवला तर आपलं जी स्टिचिंग आहे ती कट झाली असती, त्यामुळे इथे आपल्याला गळ्याचा आकार कट करत असताना मध्ये थोडासा गॅप ठेवा असं मी म्हणाले होते। आणि येथे संपूर्ण गळ्याचा आकार कट करत असताना गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून मग गळ्याची कटिंग करायची आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला छोटे छोटे कट संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे जो गॅप क्रिएट झालेला आहे ना, त्या गॅपमध्ये हाताला पास करून अशा पद्धतीने या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप। आता दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत तुम्हाला इथे अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या देखील उपयोगात येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। त्यानंतर आता इथे कमरेच्या बाजूवरती देखील आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, अगदी सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे
शेवटपर्यंत त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर आता इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या चारही बाजूने जे एक्स्ट्राचं कापड आहे त्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे दोन्ही बॅकडॅट आहेत त्याला इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडॅट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बॅकडॅटला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे, तर त्याकरिता बॅक पार्टला साईडला ठेवूया आणि इथे एक मी स्ट्रिप कट करून घेतलेली आहे, ज्याची विड्थ आहे 1.5 इंच। आता याला फोल्ड कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। इथे ही जी एक बाजू आहे ती त्याच्या मध्यभागावरती फोल्ड करून घ्यायची आणि जी त्याच्या समोरची बाजू आहे त्यावरती ठेवून घेऊन मग पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं। इथे मी पुन्हा रिपीट करते, एक बाजू मध्यभागावरती फोल्ड करायची, मग त्याच्या समोरची बाजू त्यावरती ठेवून घेऊन मग पुन्हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजू एकमेकांवरती फोल्ड करून घ्यायचं आणि येथे सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मला एक स्ट्रिप कमी पडत होती, त्यामुळे मी सेम त्याच पद्धतीने जी दुसरी स्ट्रिप दिसते ना ती देखील याच पद्धतीने स्टिच करून रेडी करून घेतलेली आहे। आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे 1.5 इंचाचं मार्किंग करून मग त्यानंतर एक स्ट्रिप कट करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थितरित्या। आता इथे मी एक लूप घेतलेला आहे आणि त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आणि सगळ्यात अगोदर आपला हा जो गळ्याचा कॉर्नर आला होता ना टोक, त्यावरती त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या बाजूला म्हणजेच खालच्या बाजूला मी 2 इंचावरती एक मार्किंग केलेली आहे आणि पुन्हा हे लूप घेऊन त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घेऊन मग त्या मार्किंगवरती त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला ही प्रोसेस संपूर्ण गळ्याभोवती त्याचे आपलं दुसऱ्या साईडचं टोक आहे ना गळ्याचं तिथपर्यंत येईपर्यंत फॉलो करायचे आहे। हे अंतर मी म्हणजे दोन्ही लूपमधलं अंतर मी 2 इंच घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी किंवा जास्त देखील करू शकता। इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच संपूर्ण गळ्याभोवती ते लूप्स 2-2 इंचाचं अंतर घेऊन स्टिच करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि तिला स्टिच करत असताना गळ्याच्या या कडावरती ठेवून घेऊन संपूर्ण गळ्याच्या आकाराला फॉलो करत या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपल्या चॅनेलवरती मी बेसिक टू ॲडव्हान्स वेगवेगळे जे ब्लाऊजचे प्रकार आहेत ते शिकवणार आहे, तर त्याकरिता तुम्ही आणखीन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि ती जी पद्धत असणार आहे ते बुटीक स्टाईल असणार आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी त्याचा व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। त्यानंतर येथे मी पिनमध्ये जी आपली रेडीमेड नॉट असते ना तिला टक करून घेतलेलं आहे आणि तिला अशा पद्धतीने आपल्याला एक लूपमध्ये पास करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आणि येथे नॉटच्या शेवटी आपण नॉर्मली जसे लटकन तयार करतो ना सेम त्याच पद्धतीने लटकन तयार करून इथे मी ही बॅक डिझाईन कंप्लीट करून घेतलेली आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।